हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम ठेवुनिया तुळसी हार गळा
काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर
रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया सदा माझे डोळा तुझे मोरी रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप दे मन प्रेम सर्व काळ दे मन प्रेम सर्व काळ विठू माऊली हाची वर देई संचरून राही हृदय माझ्या संचरून राही हृदय माझ्या विठू माऊली हाची वर दे संचरून राहे हृदय माझा संचरून राहे हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मद प्रेम सर्व काळ देई मद प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व तुका म्हणे काही न मागे अनेक 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 तुका म्हणे काही न मागे हे अनेक पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी सुख सर्व
काही न मागे अनेक तुका मन काही न मागे अनेक तुझे पायी सुख तुझे पायी सुख सर्व आहे सर्व आहे सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी सुख सर्व तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम मद प्रेम जय गम धब मगरे ग मगरे मगरे हरे पम हरे ग धब धनि रे धनि धब म ब धब मगरे ग ब मगरे हरे गम पदनि ने 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 धनि धनि धब मगरे धनि धब तुझे पायी सुख तुझे पायी सुख सुख तुझे पायी तुझे पायी देई मद प्रेम आवाज त्याचा मॉनिटर चालू करा मॉनिटर मामा मॉनिटर चालू करा देई मद देई मद देई मद देई
म प द द द द प द द द प म प द द द प म प सा नि द प नि द प म ध प म ग प म ग रे म ग रे सा म ग रे सा म ग रे सा दे म द दे म द दे म देई माझ प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठोबा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 करा हॅलो थोडा इको द्या त्याच्यात आता वाले टाळी वाजवा ज्यांना हात दिले त्यांना टाळी वाजवायची विठ्ठला 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 टाळी वाजवा समोर बसलेले टाळी वाटाळ तरी वा वा हाला विठ्ठल 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 कुंडली कवरदा ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण की जय संत भगवान संत वामन भाऊ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई बाबा साहेब की जय नमः पार्वती हर 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 महादेव
विठ्ठल 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 भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा तोची साधू ओळखा वानिका एरते ऐका मायाबद्ध देखील या धनमूर्तिके समान देखील या धनमूर्तिके समान नवविदा रत्न जैसे धोंडे काम क्रोध दोगे घातले बाहेरी शांती क्षमा घरी राभवीत नामा मने नाम गोविंदाचे वाच दिसंवेना त्याचे क्षण मात्र तोची संत साधू वळकावा निका एरते ऐका मायाबद्ध नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन बाबाजी सद्गुरु दास हरी बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम तेरे चरण सदा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेच्या विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजबं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वान्यरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपाय नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देहं सदा परिभवग्नमविष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरोञ्चनुतं शरण्ये भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वंशीभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखारदरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने कि सरस्वती माते द्यावी मज स्मूर्ती ए तो का कुलती तुझला आपुलिया बालका सिधरी जो हाती न करी फजिती जगामध्ये राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को बाल विठाला ताली 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 सर्वाभूती पाये एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा तोची संत साधू वळकावानिका एरते ऐका माया बदल ए माय इकडं बघ तिथून इथे येऊन बसला जमतंय का प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त नामदेव महाराजांचा अभंग सज्जनांनो आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगातून सज्जनांनो नामदेव महाराज सरळ सरळ वर्णन किती गोड करतात पहा की सर्वाभूती पाहे एक वासुदेव जो प्रत्येक दादानो मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत फक्त वासुदेवाचं दर्शन करतो त्याला संत म्हणायचं। तोच साधू ओळखावा निका परमार्थ करण्यासाठी माणूस कसा लागतो निकाला जर परमार्थ करणारा माणूस जर धरसोड करीत असेल कारण इको कामाच्या बाहेर झाला तिथंच बसायचं इथं यायचं काही गरज नाही खुर्ची नाही का बसायला ऐका ऐका कुठे खुर्ची कशाला हो म्हणतात मागून घ्यायची गाववाल्याला वाजनात बसायचं पण वाजनातच कार्यक्रम झाला पाहिजे विठाला विठाला परमार्थ करण्यासाठी सज्जनानु माणूस निकाल लागतो तर तो साधू आहे धरसोड करीत असाल तर परमार्थ मरेपर्यंत केला तरीही भगवंत स्वप्नातही येणार नाही निका माणूस पाहिजे तर तो संत म्हणतात आणि संताकड दादानो देखील या धनमूर्तिके समान एखाद्या वेळेस संताची भूमिका कशी पाहिजे एखाद्या वेळेस धनावर नजर गेली तर ती नजर धन अपेक्षित नसावा ती दगड समान असावा घरामध्ये सुख शांती प्राप्त करायची असेल तर दादांनो काय अंतकरणातले काम क्रोध आणि लोभ तुम्हाला बाहेर काढावा लागेल तेव्हा शांती प्राप्त होते आहे की नाही नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे नाम गोविंदाचे वाच या जगामध्ये जर सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल
तर फक्त भगवंताचं नाव आहे. आणि ते नाव ज्यानं घोकलं म्हणा किंवा जपलं म्हणा ते खरे संत आहेत. असा या अभंगाची सरळ भूमिका मांडली. याचा विस्तार सज्जनानं खूप मोठा आहे. तो विस्तार पूर्णपणे सांगण्याची मात्र पात्रता माझ्या अंगी नाही. मज पामरा काय थोरपण पायीची वाहन पायी भरी. श्रीहरीच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही महान सज्जन कष्टकरी मायबाप श्रोत्यांच्याही कृपा आशीर्वादाने फूल म्हणून तुमच्या चरणावर व्हायचा प्रयत्न करेन. विठ्ठला विठ्ठला अभंगाकडे जाण्याआधी सज्जनानु प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य असतं परिहार देणं. गेल्या आली लगेच चटका दिला तिला. झोपलंय का कोणी बघितलं? गेल्या 12 वर्षापासून चालत आलेला हा अखिल कोटी ब्रह्मांड पंढरीस परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने ज्ञानोबा तुकोबा अखिल कोटी संत भगवंत ईश्वाला मोहित करीन असा परमार्थ गोंडस करता तुम्ही सर्व सर्जापूर नगरीतले मायबाप मंडळी. इकडे लक्ष द्या. पुढे बसणाऱ्या माणसाची मान सुद्धा हल्ली नाही पाहिजे. खूप एवढा मंत्र जपून ठेवा डोक्यात. इतका गोड परमार्थ करतात की तुमच्या परमार्थाला मला वाटतं सलाम करावा. इतका गोड परमार्थ. माझ्या ज्ञानोबा माझ्या तुकोबा अखिल संतांचं तुम्ही सज्जनानं नामचिंतन करतात आणि त्यामध्ये भगवंताची ओवाळणी करतात. हे विशेष तुमच्याकडील गुण आहे. म्हणून तुम्ही सर्व असणाऱ्या मायबाप श्रोते मंडळीला मनातून दादांनो मी नमस्कार करतो. का तुम्हाला कुठल्या प्रकारे ही गोष्ट करा म्हणायची मला पाळी आली नाही हे तुमचं मोठेपण आहे. नसता काही काही गावामध्ये गेलं ना दादांनो भोंगा एकीकडे वाजतो टाळकरी एकीकडे असतात काही मेळ नसतो. पण सगळ्या गोष्टी महाराजांनी निसता इशारा केला तरी जिथं तिथं होती. बरोबर आहे का नाही? त्याबद्दल तुमचं करावा तेवढं कौतुक कमी आहे. मी माझं बी भाग्य समजतो. खूप गोड निवेदन केलंय आणि मला वाटतं यावर्षी तुम्ही 9 दिवसाचा सप्ताह ठेवलाय. कशामुळे बाप्पा? एक महाराज आगाव भेटला का? कोण उत्तर देईन गाड्या? महाराज कंबर बांधलेले महाराज 7व्या का 8व्या दिवशी का आला असतो? हा पण या बारीस 9चा अंक धरला म्हणजे याचा अर्थ सगळ्यात मोठा 9चा अंक आहे. सगळ्यात मोठा महाराज म्हणजे 9. आणि तुम्ही म्हणता महाराज 9च्या पुढे 10 आहेत ना. अरे वागा 10 आहेत पण त्या एकानं शून्याची साथ घेतली. मुळात शून्य काढून घेतलं खाली किती राहिले? 1. 9चा अंक सगळ्यात मोठा आहे म्हणून तुम्हाला 9चा अंक ह्या बारी सप्त्यात भेटलेला आहे. विठ्ठला एकदम सुंदर पैकी सज्जनानो महाराष्ट्रातील प्रसिद्ध दादानो गोड अशी कलाकार मंडळी. आदरणीय आमचे नागेश भाऊ तुम्हालाही नमस्कार. आदरणीय आमचे भैरवनाथ भाऊ तुम्हालाही नमस्कार. गोड आमचे हरिभक्त परायण माऊली महाराज तुम्हालाही धन्यवाद. आणि आदरणीय आपल्या गावातील कीर्तनकार ज्यांनी मला कीर्तनाचं निमंत्रण दिलं. आपल्या गावचं कौतुक करावं तेवढे. ज्या गावामध्ये कीर्तनकार जन्माला येतो का काहीतरी गावानं दादानं पुण्य केलेलं असतं. मला मी सांगू का जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या कुळात जन्माला यायचे होते त्या कुळामध्ये देव 8 वर्षे पाणी भरायचं काम करीत होते. जेथे हरीचे दास जन्म जेथे हरीचे दास जन्म
जन्म घेते जेते हर्षदास जन्म घेते जेते हर्षदास जन्म घेते पवित्र ते कुल पावन स्वदेश जेते हर्षदास पवित्र ते कुल पावन स्वदेश जेते हर्षदास जन्म घेते हर्षदास पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. एवढं सोलपण आहे महाराज. एक संत जन्माला यायचा आहे, ज्या कुळात यायचा आहे त्या कुळामध्ये जर जगाचा मालक पाणी भरायचं काम करीत असेल तर दादानं त्या कुळाला पवित्रच म्हणावं लागेल. थोर कीर्तनकार ज्यांना कीर्तनाची सेवा माझ्याकडे दिली, मला वाटतं माझी 7व्या दिवसाची सेवा आहे, बरोबर आहे ना? हो. समस्त गावकरी मंडळांना कोटी कोटी धन्यवाद देतात महाराजांचा तुम्ही अंगीकार केल्याबद्दल. गोड असं मृदंग मणी दादानं महाराष्ट्र प्रसिद्ध. मला कुठं बसलेत भाऊ, कुठं बसलेत महाराज? भाऊनं आदरणीय आमचे मगाशी मुलाखत झाली. मी पहिल्यांदाच महाराज लोकात नाव ऐकलंय, जांबुवंत महाराज. आणि दिसायला माणूस कसा आहे? बाळस गुणगुणाचे ताने बाळ दिसतय गुजिरवाणी काय सांगता. कै बाळाला म्हणलं तर त्याच्या दोन्हीही गंगा यमुना वाहत्या, त्याला कोण म्हणेल? मगाशी आमचा परिचय झाला आणि तुम्हाला मी खरं सांगू का महाराज, कलाकाराची किंमत करा. आयुष्यात तुमच्या गावातला सप्ताह बंदच पडणार नाही. गाव कोणचं तुमचं? पिंपळा. महाराजांनी परिचय दिला आणि आमचं परिचयामध्ये दादानं इतकं नातं जमलं महाराज, बरं का? इतकं नातं जमलं मी हे माणूसच विसरत नाही ना. गोड मनाचा. आणि तुम्हाला मावल्यावर सांगतो, आपण फक्त माणसाचं काही कौतुक केलं की हसतो, हे चुकीचं आहे. काही माणसाकडून काही गुण घ्यासारखे. आपल्या गावात येऊन दादानो एक गोड असं दादानो सगळ्याला लाजवीन असं वाद्य वाजून तुम्हाला आनंदित करणं एवढं सोलपण आहे. काय माईनं पुण्य केलं असेल असे वाघ दादानो पैदा केले. शास्त्र काय सांगतं महाराज? ए जननी, एक तर दाताला पैदा कर, एक तर संताला पैदा कर, नसता सुरत्वाला पैदा कर. तुला जर पुत्र या देशाला चांगला नसला ना द्यायचा तर तू तशी राहा. असा पुत्र देऊ नको की एक तर तुझीही मान झुकवेल आणि या पवित्र असणाऱ्या धरणी मातीची सुद्धा मान झुकेल असा पुत्र नाही पाहिजे. आणि जर एखाद्या माऊलीच्या पोटी असा पुत्र जन्माला आला तर तुकाराम महाराज त्याला पुरावा देतात, याली कुराडीचा दांडण वरणच घाली तोंड. उपजला काळ लावी कुळाशी विटाळ. एखाद्या माऊलीचं पुत्र जर दादांनो कर्म चुकीच्या मार्गाला लागला तर दादांनो त्या लेकराला कोणीही नाव ठेवीत नाही, फक्त नाव ठेवतात त्याच्या मायबापाला. चांगलं काम केलं, या देशासाठी तुम्ही चांगला हिरा दिला, गॅरंटीनं सांगतो चंद्र सूर्य असेपर्यंत त्या माईच्या कुशीला धन्यता भेटते. ही ताकद दादानो तुम्ही घडवलेल्या हिऱ्यात. उगाच घडत नाहीत. मी यांच्यासाठीच बोलत नाही दादानो. प्रत्येक या देशामध्ये काही वाघ पैदा झाले, हो, छत्रपती शिवाजी महाराजासारखा वाघ पैदा झाला, या देशातली दादानो स्त्रीवर अत्याचार होणारा बंद झाला. म्हणून चांगले हिरे घडविले. म्हणून या सर्व कलाकार मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे बंधू हरिभक्त परायण प्रसिद्ध गायनाचार्य रेवणनाथ महाराज मुंडे
तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. सर्व असणारी नाव सगळ्यांचं घेत नाही, कारण माझा भरपूर म्हणजे 10:15 वाजून गेलेत. शिल्लक फक्त पाऊण तास राहिला. विठाला सगळ्या माझ्या असणाऱ्या गंधर्वासारखे मला साथ करणाऱ्या सर्व टाळकरी मंडळीला धन्यवाद देतो. पाठीमागचा चोपदार माणसं आणायला लावले तर चोपदार काय म्हणले होते, असला चोपदार म्हणल्यावर नाही हो कार्यक्रम. महाराजाचं धोतर गळायचं काम भारी आहे. गरीब माणूस आहे. तिथं मायासारखा वाघ पाहिजे होता. एक तर रटे खाऊन आला असता, नसता रटे देऊन आला असता. पण छान छान गोंडस असणारा परमार्थ आहे. हिनेकरी बाबा तुम्हालाही धन्यवाद देतो. दोन्हीही चॅनल वाले, तुमच्या चॅनलचं नाव माऊली भक्ती, चांगलं पाठवा. हा, महाराज वर जावा, खाली येऊ नये. लय गोंधळात गोंधळ झालेला आहे बरं का. टोपीवले बाबा लक्ष असू दे आमच्या. दोन्ही चॅनलवाल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. आमची वाणी तुमच्या कानी गोड घालायचं काम सिस्टीम वाले भाऊ. तुम्ही उभा राहिलो मला खाली बसावं लागेल, काही अडचण नाही ना. खुर्ची असली तर द्या ना. जाऊ दे मग, आपलं तुपलं सारखंच आहे म्हणायचं, काय नाही घाबरायचं. विठाला इकडे लक्ष द्या सज्जनानो. आणि आलेल्या मावल्यांना सांगतो, मावल्या शिट्टी मारून देऊ नये. हा, आणि माईक बंद करायची. मी बोलत असताना जेव्हा गायन करायचे तेव्हा चालू करायचं. मग चलू दे, काय शिट्या मारायच्या ती मारू द्या. इकडे लक्ष द्या मावल्यानो. तुमच्यातली एक गोष्ट समस्याची कोणची, महाराज एकादशीच्या दिवशी संक्रांत आली, बरोबर आहे. पटपट बोलता. मग काय करायचं, उपास धरायचा ना. का देवाला निवेद करायचा सणाचा. इकडे लक्ष द्या. सगळ्यांना सांगतो, सांगत आलोय, सांगत राहील. ज्या दिवशी तुमची मकर संक्रांत एकादशी येते, तुम्ही भाग्यशाली आहेत बर का. त्या एकादशीचा जन्म देवाच्या मुखातून झालेला आहे. म्हणून सगळ्या माय मावल्याला सांगेल, एकादशीच्या दिवशी तुम्ही जरी साखर आणि तीळ देवाला वाहिले तर पाप लागत नाही. पण त्या दिवशी जर अन्न तुम्ही शिजवून देवाला सण साजरी करून जर तुम्ही प्रसाद दिलात तर हे पाप लागतंय. का, एकादशी आणि मकर संक्रांत या दोन्हीचा पर्व काळ एक आल्यामुळं अख्ख्या जगाला एकच संदेश दिलेला आहे आमच्या वारकरी संप्रदायाच्या नेमानं. ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी उपवास आलाय, त्या दिवशी तुम्ही व्रत धारण करा. देवाला कोणचा प्रसाद द्यायचा, साखर आणि तीळ. कारण शास्त्राचा सिद्धांत आहे, तिळगुळ घ्या. काय करा, तिळगुळ घ्या आणि रिटून भांडून बोला. आली मकर संक्रांत की, आली मकर संक्रांत की, काय नाही. पहिला ब्राह्मणाला फोन, बाबा काय जुनी का नवी, जुनी का नवी. जुनी म्हणलं की जुन्या कपड्यावर हे साजरी करायची असते. नवी म्हणली की चांगला नवऱ्याला असलं तर असायचं. 10,000ची आनंद, 5,000ची आनंद, 20,000ची आनंद, तमुक आनंद तसं काही यंदा करायचं नाही. काय करायचं, तिळगुळ घ्यायचा, देवाला दाखवायचा. आणि काय तुम्हाला सगळ्या मावशाला भंडारा लावी हिंडायचे, कोणी काही म्हणणार नाही. पण दुसऱ्या दिवशी गोड असा मकर संक्रांतीचा सण मावल्यानं साजरी करायचा आणि गोड असा प्रसाद देवाला व्हायचा. हे म्हणजे बारस घडतीये हो. एकादशीच्या दुसऱ्या दिवशीला काय म्हणतात त्या तिथीला, बारस. आणि हा पर्व काळ तुमच्या जीवनात देवानं 25 वर्षानंतर आणलाय. गेला
पर्व काळ तुमच्या जीवनात झालाय म्हणून तुमच्यातले जे संशयिक विचार आलते डोक्यात ते दूर करण्यासाठी हा प्रसंग मांडलाय विठ्ठल. ज्या साधूचा अभंग सज्जनानु कीर्तनासाठी घेतलं त्या साधूचा मी अधिकार सांगतो. इकडं लक्ष द्या, 1 मिनिटात अधिकार सांगतो. नामदेवाचा अधिकार कसा होता? लहाने लेकर सावधान, ओ सावधान सावधान. शाळेतलं सावधान तसं होतं काय? असं सावधान कसं होतं? अरे सुंबळ्या जरा व्यवस्थित बस ना वजनात. मग एक गॉगलवाला मला वजन मारायला आलता. महाराज लहाने लेकर मोबाईलनं येडे केले मायबापानं. बरोबर आहे का? इकडं लक्ष द्या, सगळ्या लेकरांना सांगेल इकडं लक्ष द्या. काय चालू होतं? ज्या साधूचा अभंग घेतलाय ना त्या साधूचा मी मोठा अधिकार सांगतो महाराज. नामदेव महाराज आहे का? नामदेव महाराज ही 5 वर्षाची मूर्ती होती आधी. किती वर्षाची? 5 वर्षाची. आणि 5 वर्षाची. आणि पितृवचन प्रत्येक लेकरानं पालन केलं पाहिजे. हो, माय बापाचं वचन जे लेकर पालन करतात का त्या लेकराला माय बापासारखं मोठेपण भेटतं. कारण हिताचं ते लेकरू नाचता हिताचं नसलं कोणी विचारित नाही. नामदेवाचा अधिकार एवढा मोठा होता. दामू सिटी बाहेर गावाला गेल्यानंतर दादानो गोनाईनं सांगितलं, नामा का गाई एक काम कर, रावळात ह्या बारीस निवेद्य तुला न्यायचा आहे. नामदेव म्हणले हो काय? सगळ्या मित्रामध्ये पागल 5 वर्षाच्या लेकराला अन्न नसलं तरी चालतंय, खायला नसलं तरी चालतंय, पण मित्र मात्र भेटावात. आई म्हणला तुला डोकं नाही, एक तर सगळे काम मी सोडून दिलेत आणि तू हाक मारल्याबरोबर मी आलोय. बोल तुझं काम काय? काय ना नामा, दररोज तुझा पिता मंदिरात निवेद्य देवाला देत होता, आता तुझा पिता गावाला गेला आणि आजचा नैवेद्य तुला द्यायचा आहे. नामदेव मला पाटकून ताटभर. लेकराचा नाद करायचा नाही. नामदेव रावळात गेला आणि ताट देवा पुढे ठेवलं. मनात विचार केला, दररोज म्हणला बाप आपला इथं येऊन देवाला निवेद्य देत आहे आणि मंदिरात जाऊन पाहिलं तर मला नुसते दगडच दिसायलेत. माणसासारखा एकच उभा आहे, त्यांनी कमरावर हात ठेवलेत. त्याला म्हणला देवा जर तुम्ही हे निवेद्य जर नाही खाल्ला तर मायबाप घरात घेणार नाहीत. मी तुमच्या पाया पडून सांगतो, सत्य घडलेलं कंडिशन आहे. 5 वर्षाची मूर्ती देवाला म्हणते, देवा पटकून जेव, मित्र माझी वाट पाहतात. तू जर जेवला नाही तर मी हे सगळं खाऊन घरी जाणार आणि घरी जाऊन म्हणणार आई देवानं निवेद खाल्ला. थडथड नामदेव असा बोला. नामदेव म्हणजे दादानो चयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. एक युगापासून देवाचं नातं नाही दादानो, सत्ययुगापासून देवाचं नातं आहे. जास्त वेळ तिकडे घ्यायचा नाही. नामदेव म्हणला देवा मुकाट्यानं जेव, तू जर जेवला नाहीस तर हे डोकं आपटून म्हणला जीव देईन म्हणला, इथं गपचिप जेव. देवाला घाम फुटला महाराज, देव घामा घुम झाला आणि देव मूर्तीतला देव माणसासारखा प्रगट झाला आणि म्हणला ए नामा तुझा निवेद खातो, पण हे खाल्ल्याला निवेद फक्त मंदिरात ठेव, मंदिराच्या बाहेर जाऊन देऊ नको. ते 5 वर्षाचं पोरग नामदेव म्हणला देवा मी काही तुझ्या अवतावरला गडी नाही, मी काही तुझ्या अवतावरला गडी नाही. तुला खायचं नसलं तर सांग, खायला भरपूर मित्र वाट पाहते. तू बघ काय करायचं ते. देवाच्या तोंडाला महाराज गोनाईनं केलेला निवेद हो, देवानं मागून घेतला आणि गटगटा खाल्ला. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नोहे हाता माग महिमा संताचा, नोहे हाता माग महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती. हरी नोहे हाता महिमा संताचा, नोहे हाता महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी.
देवा खाल्लं बरं झालं, नसता खाल्लं तर आईनं घरात घेतलं नसतं मला. आत्ता जातो गेला चंद्रभागेत ताट हिसळण ताट वाजवीतच घरी गेला. आई म्हणली नाम्या का ग आई ताटातला निवेद कुठे इकडून पोरग पाठविलं जा देवाला निवेद घेऊन. नामदेव म्हणला आई निवेद देवानं खाल्ला ना. नामा खोटं बोलू नको, देव कुठं निवेद खात असतो काय. आता भानगड झाली का नाही ह्या पोराला, काय करायचं यानं. आई म्हणला तुझी शपथ घेऊन सांगतो, म्हणला खरंच देवानं निवेद खाल्लाय. नामदेवा खोटं बोलू नको. संध्याकाळी महाराज तर ती मावशी झोपली, तिला उशी गादी द्या बरं, तक्या लावून द्या. इकडे लक्ष द्या. महाराज नामदेव मला भानगड वाढली ना, आता काय करावं. दुसऱ्या दिवशी दामोशीटीनं गोनाईनं सांगितलं बरं का, ए नामा उद्या गुंडीभर दूध घे, रावळात घेऊन जा. तू म्हणतो देवानं निवेद खाल्ला, हा गुंडीभर देव तुझा, हे गुंडीभर जे दूध आहे ना हे देवानं पेलं पाहिजे. नामाचं काय नाही लटलटी सुटली, मला आता अवघड झालं. मंदिरात गेले, दोन्ही नवरा बायको बाहेर राहिले. नामदेव म्हणला देवा तेव्हा मोसम मध्ये गाडी होती, आता कार्यक्रम बिघडलेला आहे. पहिले तरी थोडे होते थोडे निवेद होते, आता मला गुंडीभर दूध आहे. ये जर तू नाही प्यालं तर मलाही सारणार नाही ना. मला मी तुझ्या पाया पडतो देवा. तवा वेगळं होतं, मोकळं रान होतं, आता मोकळं रान नाही. म्हणला 2 माणसं दारात परीक्षेला आहेत, तुझ्या पाया पडतो. ए माय बापा लेकराची इज्जत जाऊन देऊ नको, आबरू जाऊन देऊ नको, पाया पडतो. मला ते लेकरू काय म्हणलं, दूध पेव मोरे गोविंद लाला. हे देवा दूध घे. तू जर दूध नाही ना घेतला तर तुझ्या नामदेवाचा परमार्थ धुळीत गेला, हे डोक्यात ठेव. 5 वर्षाच्या मूर्तीला देवाला विनवणी केली आणि 5 वर्षाचं लेकरू म्हणलं ए देवा तू जर दूध नाही न पेला तर डोकं आपटून अख्ख्या डोक्याची चिंदड्या करीन, पण तुला दूध घ्यावा लागेल. आणि जर आज तो दूध नाही घेतला तर तुझा आणि माझा परमार्थ मातीत समान, हे डोक्यात ठेव. ऐकलं. पाषाणातली मूर्ती दादानं दिव्य रूपात प्रगट झाली आणि नामदेवाच्या हातात नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. सांगतो दादानो, हा प्रसंग कोणी बघितला, माय बापानं बघितला. पहिला नमस्कार देवाला केला आणि देवाला विनंती केली, परमेश्वरा ए पांडुरंगा काय आमच्या कुशीतून वाघ पैदा केलास, तुझ्या हातानं दूध पेला. माय बापाला स्वाभिमान वाटला आणि आल्याली गुंडी आईच्या हातात दिली. मायनं त्या लेकराला कवटाळलं, वारे माझ्या सोनुल्या काय क्रांती केलीस. दामोशीटी नापास झाला, मी जे करू शकलो नाही ते माझ्या पुत्रानं केलं. वा नामा तू ह्या बापाचे अंतकरण तू मोठं केलंस. छाती भरून आली. माझ्या सर्व असणाऱ्या तरुणाच्या पाया पडून सांगतो, माणसाचं जीवन त्यागानं शोभत असतं, भोगानं शोभत नसतं. असं काम करून दाखवा या जगामध्ये दादानो, असं काम करून दाखवा. याच वयामध्ये दादानो तुम्ही हे जग मुठीत घेऊ शकतात. याच वयामध्ये दादानं तुम्ही 23 वर्षाच्या भगतनं चंद्र सूर्य असेपर्यंत नाव अमर ठेवलं. मला वाटतं आपल्याला भगत नाही होता आलं तर चालेल दादानो, कमीत कमी आपल्या गावानं आपलं नाव मोठं करावा असं जीवन माझ्या वाघानं जगा. कारण 9 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज असताना
बाई कशी नाचती. एका नालायक मित्रानं राजाला नेलं बर का, ऐका, लक्ष देऊन ऐका, नेलं राजाला. आणि पडद्याच्या आत पहिल्या जुन्या काळामध्ये मोठमोठे लोक काय करीत होते, थोडक्यात समाधान करण्यासाठी बाई कशी नाचती यांचं नृत्य आलिंगन करीत होते. एका मूर्ख असणाऱ्या मित्राच्या नादी माझे राजे गेले आणि राजानं फक्त बाई पडद्यात कशी नाचती एवढं लांबून बघितलं. ही गोष्ट महाराज जिजाऊ मातेला कळालं. आणि जिजाऊ दादानो कोण होती दादानो, वाघीण होती. जिजाऊ कोण होती दादानो, दाशीनं दूध पाजलं होतं राजाला, तर 2 बोटं घालून जेवढं दूध दाशीनं पाजलं तेवढं वकाय लावलं, ती माय होती. आणि वाकलेल्या असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवला, रक्तानं रक्त वळखलं. खरं जे रक्त असतं दादानो, खऱ्या रक्ताला स्वाट मारित असतं. राजाच्या खांद्यावर माईचा हात पडला. मान वाकून पाहिलं तर दादानो, जिच्या पोटी माझा जन्म झाला ती माय. माईच्या चरणी नतमस्तक झाले. आईचे नेत्र राजावर पडल्याबरोबर राजाला स्वतःची चूक कळाली. आईचे पाय धरले. त्या टायमाला ती स्वतः जिजाऊ म्हणते, राजे बाई कशी नाचते मी तुम्हाला नाचून दाखवते, बघणार ना राजे तुम्ही, बाई कशी नाचती ना, बघायची ना, मी सुद्धा बाई आहे. याच्यासाठी मी तुम्हाला पैदा केलं नाही, या देशातल्या नारीवर होणारे अत्याचार बंद करण्यासाठी तुम्हाला पैदा केलेलं आहे. एवढं माईनं बोललं. आणि त्याच दिवशी माझ्या राजानं शपथ घेतली, माय तुझ्या चरणाची शपथ आहे, या असणाऱ्या तुळजा भवानीची शपथ आहे, आजपासून तुझा राजा शेवटच्या श्वासपर्यंत या जगातल्या शत्रूशी युद्ध करीन. मरण तर ह्या धरणीसाठी आणि जगल तर ह्या धरणीसाठी. मेरी जान जाए वतन के लिए, 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 मेरी जान महाराज, त्या आईनं एक हिरा असा दिला, जर माझा राजा जन्माला आला नसता तर सोन्यासारखी माणसं मंडपात बसलात. पाया पडून सांगतो दादानो, माझ्या राजानं क्रांती कोणची केली. राजाचा जर जन्म झाला नसता तर आज या मंडपात तुम्ही कीर्तनात बसला नसतात आणि तुमच्या गावातल्या मंदिरावर कळस दिसले नसते. याचं कारण आहे, या प्रत्येक नारीच्या कपाळाला कुंकू आहे आणि तुमच्या गावातल्या मंदिरावर कळस आहे. याचं कारण फक्त माझी जिजाऊ माता आहे. तिनं वाघ असा पैदा केला महाराज. छाती ठोकून सांगतो महाराज, आजच्या इथल्या गावातल्या तरुणाच्या पाया पडून सांगतो, खास जर तुम्ही शिवाजी महाराजाला मानित असाल, या देशातल्या ज्ञानोबा तुकोबाला मानित असाल, पाया पडून सांगतो, आयुष्यामध्ये दादानो चुकीचं कुठलं काम करू नका. जीवनात तुम्हाला कोणी विचारणार नाही. दुसरी गोष्ट सांगून जातो, माणूस वाघ आहे वाघ, फक्त काय खावा याची अक्कल कमी माणसाला. जनावराचं खाद्य माणसानं कधी खायचं नसतंय, माणसानं माणसाचं खाद्य खायचं असतंय. माणसं लोकांचं रक्त चुलीवर शिजून खातात, तेव्हा प्रश्न पडतोय, याच्यापेक्षा गलीतलं कुत्रं लय चांगलं होतं. ते तरी दादानो 72चं हाडी चगळीतन फेकून देत आहे. माणूस माणसाला किंमत देत नाही. मी तुमच्या पाया पडून सांगतो, चुकलं तर मला तुम्ही विचारा, कीर्तन झाल्यावर महाराज खरंच तुमचं चुकलेलं आहे. मी तुमच्या पाया पडून सांगतो, दुसऱ्याची हत्या करायला तुम्हाला अधिकार आहे का? फक्त सांगा, बोला. दुसऱ्याची हिंसा करायची अधिकार तुम्हाला जर असता तर तुम्हाला दिला कोणी?
येतो कुठला प्राणी तुमच्यावर आक्रमण करायला? येतोय? तुम्ही त्याच्यावर आक्रमण करतात. पण जिभीच्या चवीसाठी सांगून जाईल, माणसानं चांगलं खा. जो माणूस चांगलं अन्न खातो का, बरं का नागेश भाऊ, जो माणूस सात्विक आहार खातो का, त्याच माणसाची सात्विक बुद्धी होती महाराज. जो मनुष्य चुकीचं अन्न खातो, युक्त आहार विहार शुद्धीकरण माणसाला जर झालं, पवित्रता ही परमार्थाची पहिली पायरी आहे. पहिली पायरी आहे. पवित्र व्हा, एकदम स्वच्छ व्हा. एक काय मजा आहे तुम्हाला सांगू का महाराज? 8 दिवस नाही, 1 वर्षभर सगळ्या घरातल्यानं फक्त एवढा नियम पथ्य पाळायचा भाऊ. 1 वर्ष घरात मांस शिजवायचं नाही. 1 वर्ष फक्त रामकृष्ण हरी मंत्र म्हणायचा. माझ्या ताईनं, माझ्या आईनं, माझ्या प्रत्येक बहिणीने एकच काम करायचं, सकाळी उठलं ना, गोंडात जीवन जगा आहे, गोंडात जगा. वाघाची माणसं आहेत दादा आणि राजाची माणसं आहेत आपण. वाघासारखं जगा. सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करा. लवकर उठा, पवित्र व्हा. दारात सडा टाका, रांगोळ काढा, सुंदर सज्जनानं तुळशीला एक पंचारती लावा, देवाऱ्यातल्या देवाची पूजा करा. आणि काय करा, उरलेल्या टायमात हरिपाठाचं पुस्तक हातात घ्या. 4 लेकरं घरामध्ये दादानं मुलांची झालेले असते, त्या लेकराला जवळ घ्या आणि त्यांच्या देखत फक्त हनुमान चालीसा म्हणा, त्यांच्या देखत हरिपाठ म्हणा. आयुष्यात तुमच्या घरात चुकीचं काम होणार नाही आणि तुमचं घर सुखानं जगल्याशिवाय राहणार नाही. हे शिकण्यासाठी कुठला ग्रंथ उघडण्याची गरज नाही, कुठाला जाऊन गुरु करायची गरज नाही. तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जग धुंडल्याने माणसं सुधरत नसतात. मन पवित्र करण्यासाठी काय लागत? माणसाच्या जीवनामध्ये दादानो भगवत प्राप्ती लागते, भगवत प्राप्ती. आणि ती भगवत प्राप्ती करण्यासाठी माणूस नामामध्ये तल्लीन झाला पाहिजे. कशात झाला पाहिजे? बीडीत काय झाला पाहिजे? नामात तत्वनिष्ठ राहायला पाहिजे. शॉर्टकट मध्ये सांगतो दादानो, जो मनुष्य दादानो नामाचा आश्रय घेतो ना, एक दिवशी त्याला देव नाही संत भेटल्याशी राहत नाही. आणि एकदा संत भेटले की परिणाम काय होतो? त्या संताची कृपा त्या जीवावर होती. आणि एकदा जीवावर कृपा झाली, एकदा जीवावर संताची कृपा झाली, ऑटोमॅट देव भेटतो. इकडे द्या लक्ष. ज्या वाघासाठी सांगतोय त्या वाघाला महाराज देवासंग गप्पा मारायचा नाद होता, त्याचं नाव होतं नामदेव. ते नामदेवून शिपूट आपलं फुटलं. ते महाराज इतकं भारी हिरा निघला, हिऱ्याहून आपले हिरे नाही सगळे जिरोच निघाले हो. आणि त्या हिऱ्यानं काय केलं माहिती का? हा दादानो, देव घुलवला. हा, देवाशी आपलं केलं. पण हाच नामदेव एक दिवशी कार्तिक समाधी सोहळ्याला गेला. कुठं? आळंदीला. नामा देवा, काही माणसं लय देवापाशी राहतात पण अहंकार जातच नाही. काही चांगल्या महाराजाच्या संगतीत असतात पण महाराजापेक्षा झाकी मारतात. तिकडं महाराजाला खायला भेटू ना भेटू, जेवढे शेप आले तेवढे शिष्यानं खाल्ले. शिष्याला म्हणलं नाही, शिष्या काय शेप महाराज त्यांनी खाल्ले. नामदेव गेला. ही गोष्ट माझ्या निवृत्तीनाथाला कळाली. आणि निवृत्तीनाथानं काय केलं? पंढरीचा साधू आला. अरे बाहेर निघा आणि या पंढरीच्या साधूचं दर्शन घ्या. निवृत्तीनाथ दर्शन घेतात. हा, ज्ञानेश्वर महाराज दर्शन घेतात. आणि सोपान काकाही दर्शन घेतात. पण महाराज
पूर्ण कुटीच्या दारात माझी आदिमाई शक्ती उभा होती. निवृत्तीनाथ म्हणतात मुक्ते, अग साक्षात पंढरपूरच्या मालकाला जीव घालणारा, पंढरपूरच्या मालकासंग संवाद करणारा पंढरीचा साधू आलाय आपल्या घरात. त्या मुक्ताईनं काय उत्तर दिलं, दादा देवापाशी राहिला पण अहंकार गेला. एवढे तुम्ही झुकून नमस्कार करतात पण ते इतकं बी वाकत नाही तुम्हाला आशीर्वाद द्यायला. काय उपयोगाचं आहे? पडत नाही म्हणले मी पाया त्याच्या, अजिबात नाही पडत. ही सगळी स्वारी कुठं आली? तेरला आली. तेरला ते तेरवाल्या ते गोरोबा काकाच्या हातात काय दिलं? थापाट. मुक्ताबाई, मुक्ता म्हणजे सगळ्याला नाचविणारी माया होती. त्या मायेनं सांगितलं, काका एवढे मडके कच्चे आहेत, पक्के आहेत का? जर कच्चे असले तर भाजा. नामदेव म्हणला भाजा. जेव्हा थपाटनं घेतलं आणि एक एक ठोका टाकला आणि दादानो नामदेव महाराजावर नंबर आला. वरून ठोका बसला, नामा रावळात आला, पंढरपुरातच आला, धापा टाकीत आला. काय म्हणला, देवा माणसं पायदा केलीच बेट्या, पळण्यात वाजतात होतो म्हणून जमलं. देव म्हणला नेमकं नामा काय झालं? काय झालं? डोक्यावरला तो फेटा काढला आणि म्हणला हे बघ टिंगुळ आलेलं. तुला पायदाच करायचे होते, जरा चांगले नमुने करायचे ना. जीन्सची पॅन्ट असले कशाला केले? देव मला नामा झालं काय? झालं काय म्हणजे एवढ्या संत मंडळीमध्ये म्हणले नामा कचा, नामा कचा, नामा कचा, नामा कचा. देवाला गामाला देवा, आता देवाला कसं म्हणता येईल? ह्याच्या संग मी गप्पा मारतो पण कसं म्हणता येईल डायरेक्ट नामा तू कचा? काय मला देवा, पळण्यात लय स्पीड वाढवली म्हणून म्हणला नसता, दुसरा ठोक्यात माझा कार्यक्रमच झाला असता. पण आलो म्हणला देवा, बघ हे टिंगुळ आलंय म्हणला देवा. देव म्हणला नामा काय रे देवा, खरं सांगू का नामा? सांग ना देवा, खरंच तू कचा आहेस. काय म्हणला देवा? अरे देवा, माझ्या आईनं दिवाळी पंचमीला तुला आंघोळ घातल्याशिवाय आम्ही बिट्या जेवलो नाही. मला ते वेगळं रे बाबा, पण तू कचा आहेस. तो मला विश्वास बसत नाही. मला उद्या घेऊ आपण परीक्षा, बघ मला तुला उद्या कळण काय ती. नामदेव घरी गेला, 2 दिवस विचार केला आणि तिसऱ्या दिवशी रावळात आला. म्हणला बघू काय तर, तू म्हणतो ना मला कचा, ये म्हणला पटांगणाला. देवानं तयारी केली महाराज. देवानं घिसाड्याचं रूप घेतलं, बायकोला केलं घिसाडी. गरुडाला म्हणला तू गाढव हो. गरुड म्हणला देवा, इतक्या लवकर एवढं पद दिलं डायरेक्ट गाढवावर. देव मला तुला काय करायचंय? परीक्षा चालू आहे रे. बर बर, मस्त गाढव झाला. देवानं काय केलं, एकीकडं कोंबड्याचा काय म्हणते तिकडे खुरवाटा, तुम्हाला पाट्या आम्हाला नाही पाट्या. ते एकीकडून कोंबड्या आणि एकीकडून बकऱ्या गाढवाच्या बोखांडीवर. गाढव मला देव दररोज अंगावर घेत होतो, पण आज ह्या कोंबड्या माझ्या पाळीला. अवघड झालं. आणि जेव्हा दादानो आलो, कुठं आलं? जिथं हे नामदेव आंघोळ करीत होता तिथं आली ही स्वारी. घिसाडी म्हणला, घिसाडी नेला. हा, हंडी पकाव. हंडी म्हणजे 3 दगड ठेवा आणि त्याच्यावर पातीलं ठेवा. ठेवलं मालक. पाणी टाकलं मालक. कोंबड्या कापून टाका, कांद्यासारख्या बिचारीनं कापून टाकल्या. मालक काय पातीलं भरत म्हणले बकऱ्या कापून टाका. बकऱ्या कापून टाकलं. कुत्रे कापून टाका. कुत्रे कापून टाकले. ती म्हणली मालक काही शिल्लक ठेवलं नाही. देव आहे 11 फूट देव उंच आहे. देवाची बायको सुद्धा 11 फूट आहे, फक्त ह्याला ओळखून द्यायचं नाही. नामदेव आंघोळ करता करता थरथर कापू लागला. काय देवानं माणसं पायदा केलेत. बकरे कापले, मग कोंबड्या कापल्या, आणि ज्याच्या पाठीवर सगळं सामान आणलं तो गाढव सुद्धा ह्यांना कापायचा प्रयत्न आहे. काय माणसं आहेत म्हणला. ह्याला कशाचं काही धोतर काढायचं कळाना.
म्हणलं आपण गप मारावा, म्हणला गार पाण्याची नामा घुसला बिंबी इतक्या पाण्यात. म्हणलं काय सांगता येते, आपला नंबर लागला तर. नामदेव मध्ये गेला आणि कसा बघत होता. महाराज गाडव कापा म्हणले, गाडव म्हणला देवा तुम्ही गाडव केले, आता कापायचा कार्यक्रम आहे का? देव म्हणला तुला जिवंत करतो ना, कापा म्हणला आता काय. राजा बोले कापा म्हणला, कापलो गाडव. तरी भांड भरत. बायको म्हणली जेवढं होतं तेवढं कापलं. देव म्हणला आजूबाजूला कोणी हा आहे ना म्हणली, हे गोंडस पोरग आहे, जा म्हणली त्याला धरून आण पळ. जेव्हा दादानं हे ऐकलं नामाजी पळत सुटला ते गावळातच आला आणि म्हणला देवा काय माणसं फायदा केलीस बिटिया, काय झालं. असले चित्र कोंबड्या काप, बकरी काप, गाढव काप, कुत्री काप. पाळण्यात वस्तात होतो म्हणून वाचलो नसता माझा बी कार्यक्रम. देव म्हणले नामा फसलास का नाही. म्हणले काय झालं, काय झालं. अरे म्हणला तू मीच होतो. देवा तुम्ही, हो हो मीच. लबाड नका बोलू देवा, हो एवढा नामा येडा नाही. नामा तू खरंच येडा नाही देवा. म्हणलं सांग बरं तुझं काय राहिलंय ती. म्हणलं देवा पाण्यामध्ये काय झालं बघा, धोतर आणि तांब्या राहिला. देव म्हणला हे तुझा धोतर आणि हे तांब्या तुझंच आहे का हे धोतर. हो म्हणला देवा तुम्ही, आणि हे तांब्या हा हे काय नामदेव दामोजी सिंपी. अरे बापरे देवा खरं. हो नामा सगळा कार्यक्रम मीच केला, पण खरं सांगू नामा तुला फक्त रावळात दिसतो, माणसात दिसत नाही. तुझ्यातला अहंकार दूर करण्यासाठी नामा आधी शक्ती म्हणजे माझी शक्ती आहे, आणि ती शक्ती माणसाला जागृत करण्यासाठी आव्हान देते. देवापाशी राहिला अहंकार गेला नाही. काय करू, गुरु करावं लागतो. माझ्या दादानं परमार्थात पाऊल टाकायच्या आधी टाळ वाजविणं, अंगावर ताईट कपडे घालणं सोलपावेला जाई. पण जोपर्यंत गुरुचरणी भाव ठेवीत नाहीत, गुरुचा अंगीकार करीत नाहीत, परमार्थ केला तर गुरु पक्का करा, आणि गुरु पक्का केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला देव सुद्धा पराजित करू शकतो. गुरुविने अनुभव कैसा करे, गुरुविने अनुभव कैसा अर्धवट पाठ असलं की असं होतं. भावे विना देवा नकळे न संदेह, गुरुविना अनुभव कैसा करे, गुरुविना अनुभव कैसा करे, गुरुविना अनुभव दादानो भावे विन देह नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. म्हणून दादानो तुम्हाला सांगतो भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, आणि बळे विन शक्ती बोलू नये. गुरु केल्याशिवाय परमार्थ करू नये. मी बोलत नाही, नामदेव गुतला, नामदेवानं गुतला, पण देव म्हणतो नामा तू माझा आहेस म्हणून मी तुला चांगला मार्ग सांगतो, तुला गुरु करावं लागतंय. नामा म्हणला देवा लय लांबचा गुरु सांगू नको, जवळचा सांग. हातीला पेटलेला नामाला सांगितलं जा औंड्याला गेला महाराज. नामदेवानं ते जाऊन इसोबा खेचरला गुरु केलं, इसोबा खेचरला गुरु केला. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप देव. ए नामा अरे रावळातला देवच काय, जिकडं पाशील तिकडं तुला विठेवाल्या मालकाचं दर्शन होईल. पाहे तिकडे माय बाप, विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे. पाहे तिकडे माय बाप,
साधूची तुला पांडुरंगाचं दर्शन होईन नामा चटकून निघाला. नामा आल्याली गोष्ट विटेवरल्या मालकाला कळाली. नामा चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं. नामा 3 दगडावर दादानू स्वयंपाक करायला बसला. नामा स्वयंपाक करायला बसला आणि देवाला कळलं आणि देवानं घेतलं कुत्र्याचं रूप. कुत्र्याच्या रूपामध्ये पंढरीस परमात्मा आला. नामदेवाची केलेली रोटी तोंडात घेतली. नामा दादानू नामाच्या देखत कुत्र्याच्या रूपातला पांडुरंग परमात्मा पळू लागला. की नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे सोनापाटी, तूप घे जगजेटी, कोरड्या रोट्या का खासी. ओ देवा, ओळखलं तुम्हाला. कोरडी रोटी खाऊ नका, पोटात दुखेल. सज्जनानो, त्या टायमाला दादानो कुत्र्याच्या रूपातला पंढरीस परमात्मा मान वळून हसून देव काय बोलतो महाराज की